काळेसाहेब नमस्कार. काल आलेल्या चक्रीवादळामुळे मार्केट कमिटीचं हे जे टेम्पररी केलेलं धनामेथीचं शेड आहे हे उन्मळून पडलेलं आहे. इतर ठिकाणी खूप लोकांचं नुकसान देखील झालेलं आहे. आता हे शेड पडल्यामुळे साधारणपणे किती रुपयाचं नुकसान झालं असेल आणि हे किती रुपयाचं ॲक्च्युली होतं? वाणीसाहेब, हे उभारणी करताना जवळपास 38 लाख रुपये खर्च करून ही 4 शेड या ठिकाणी उभी केली होती. मजबूतीचा सगळा जेवढी काळजी घेता येईल तेवढे करून आपण सगळे उभे केले होते. पण कालचं ते चक्रीवादळ असं होतं, इतकं जोराचा स्ट्रोक होता की त्यामध्ये ह्या परिसरामध्ये अनेक लोकांचे परमनंट पत्र्याचे शेडसुद्धा उडालेत, हे उडाले, झाडं उन्मळून पडलेत, केळीच्या बागा सपाट झाल्यात, आजूबाजूला बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झाले. त्याप्रमाणे आपलंही झालेलं आहे. परंतु आता हे सगळा आढावा आम्ही घेतला. सगळं संचालक मंडळ, सचिव, उपसचिव सगळे या ठिकाणी आले. आम्ही सकाळी सगळी पाहणी केली सगळे संचालक मंडळांच्या सामील. तर या ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे का हे उन्मळून पडलेलं आहे. वारं खाली घुसल्यामुळं ते खांबळे उपटून उन्मळून पडलेले आहे. म्हणजे फारसं मटेरियलचं फारसं नुकसान झालेलं नाही. ते मटेरियल परत आपल्याला रियूज करता येईल. आता ज्यावेळेस हे शेड उभं केलं होतं त्यावेळेस बांबू साधारण किती फूट खाली घातले होते? साधारणपणे 1 मीटरचा होतं. पण काही ठिकाणी कसं खाली हार्ड रॉक आला असेल तर काही ठिकाणी 4-6 इंच कमी झाले. पण मिनिमम 2.5 फुटाच्या खाली तर कंपल्सरी घातलेलेच होते. त्यामुळं बांबू कामाला येणार, याच्यातलं कामाला येणार. काही बऱ्या मुरमाड रान असल्यामुळं ते आपलं उमळून पडलं म्हणतो ना आपण, तसं ते उकडून पडलं. आता रियूजला यातलं मटेरियल प्लास्टिकचा कागद, ताडपत्री पुन्हा उपयोगात येऊ शकते. आता वासे परत कामाला येऊ शकतात. आता त्याचा संपूर्ण आढावा घेतला. सर्व संचालक मंडळ या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. सचिव तर या ठिकाणी पाहणी केली असता याच्यातला जवळपास 90% कागद वापरता येईल. म्हणजे फारसं कागद कुठं असा फाटलेला असेल थोडाफार तर त्याला पॅचअप पण करता येते. आणि बांबू थोड्याफार प्रमाणात बांबूचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे नुकसान एक साधारणपणे 5 ते 10% आतलंच नुकसान आहे या मटेरियलचं. बाकी सगळं रियूज करता येणारं मटेरियल आहे. आणि लाखात किती सांगाल? 4 ते 5 लाख का 6 लाख नुकसान? काय एक लाखामध्ये जर विचारायचं बोलायचं झालं तर 1-2-3 लाखातच नुकसान याच्यामध्ये तसं पाहिलं तर कॅल्क्युलेट केलं तर आहे. कारण बाकीचं मटेरियल वापरता येणार आहे सगळं. आणि लाकडाचं असल्यामुळं आणि काथ्या वगैरे आहे. तर हे परत जर हे सगळं मटेरियल आता त्याच्यावर चर्चा करून होणार आहे तर हे मटेरियल सगळं रियूज करता येईल. आणि हे रियूज केलं तर साधारण एक 7-8 लाख रुपयामध्ये हे परत उभं राहू शकतं. परत काळजी घेऊन. आता शेवटी निसर्ग आहे, किती काळजी घेतली तरी. पण त्या दृष्टीने पण विचार आता संचालक मंडळ करत आहे. आणि एक 7-5-7-8 जास्तीत जास्त 7-1 लाखामध्ये हे परत उभं राहू शकतं. आजचं जे आम्ही अंदाज काही पंचनामा वगैरे केलाय? हो, काल ही जी मार्केट आहे ही वारळवाडीच्या हद्दीमध्ये आहे. वारळवाडीच्या ज्या कामगार तलाठी आहेत वर्षा लांडे आणि त्यांचे वरिष्ठ सर्कल यांना काल फोन झाले होते. वर्षा लांडेत ज्या आहेत वारळवाडीच्या कामगार तलाठी, त्यांनी स्वतः इथं संध्याकाळी काल येऊन व्हिजिट केली, सर्व माहिती घेतली, इथली फोटोग्राफी घेतली आणि अंदाजे उभारणीमध्ये किती खर्च आला तर त्यांना सगळं डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांनी तसा पंचनामा त्या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे. आणि साहेब, या ठिकाणी असं स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं आम्हाला की ही उभारणीमध्ये आमचं विथ GST साधारणपणे 38 लाख रुपये खर्च झालेला होता. पण आता त्याचा सगळा आढावा जर घेतला तर याच्यामध्ये नुकसान अगदी नगण्य म्हणायला लागेल. एक 5-6% नुकसान झालेले. म्हणजे टोटल याच्यामध्ये 5-7 2-4 लाखाचं नुकसान. आणि आता हे उभारणी करायला एक 4-5 लाख रुपये. म्हणजे एक 7-8 लाखामध्ये हे शेड पूर्व प्रमाणे ते उभं करता येईल. म्हणजे आज जो लोकांची चर्चा होते का 38 लाखाचं नुकसान, 38 लाखाचं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. उभारणीला काय खर्च येईल आता तो, आणि मटेरियलचा तर तसा कम्पॅरेटिव्हली 1-2-3 लाखाचाच तोटा आहे. म्हणजे टोटल त्या 38 लाखामध्ये 2-3 लाखाचं नुकसान आहे. आता उभारणीला एक 4-5-6 लाख जाणार आहे. म्हणजे असं म्हटलं तर एक 7-8 लाखाचा मार्केटला. आता पुन्हा हे बांबूचंच उभं करणार की भविष्य काळामध्ये काय बदल करणार? आता याच्यामध्ये हे मटेरियल काढून, कारण कसं हे टेम्पररी शेड आहेत या ठिकाणी करताना आता सध्या तरी ह्या दोन्ही बाजूने विचार चालू आहे याच्यातनं केल्यानंतर. कारण आज आपण पाहिलं तर ओव्हरऑल सगळ्या मार्केटमध्ये अशा पद्धतीचे शेड आहे. आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये पण ह्याच पद्धतीचं शेड झालेलं आहे. मागच्याच आठवड्यामध्ये मेमध्ये त्यांचं पण कोलॅप झालेलं आहे. म्हणजे त्यांचं झालं म्हणून आपलं व्हायला पाहिजे असं आम्ही म्हणणार नाही. पण या घटना घडत राहतात. अनेक ठिकाणी चक्रीवादळ आल्यानंतर हे होते. पण त्याला पर्याय म्हणून आपण जर आता यावेळेला चर्चा करून अशाच प्रकारचं टेम्पररी शेड उभं करणार की परमनंट काय सोल्युशन? परमनंट स्ट्रक्चरल सोल्युशन काढणार आहोत. परंतु काही टेक्निकली ज्या बाबी आहेत त्या क्लिअर झाल्यानंतर आपल्याला परमनंट, त्यात वेळ जाईल.
आणि आज मार्केट परमनंट जर उभं करायचं म्हणलं तर हे सगळं मटेरियल व्हायला जाणार मग. नाही मटेरियल वाया जाणार नाही, त्याची मार्केटमध्ये कॉस्ट येणारच आहे, वाया जाणार नाही. परंतु आज आपल्याला इतकी गरज आहे तीव्र तातडीची की आता जे आपलं उपबाजार नारायणगाव जो पोलीस स्टेशन शेजारी आहे त्या ठिकाणी 3 टाईपचं सकाळी टोमॅटोचं मार्केट होतं, दुपारी तरकारीचं होतं, संध्याकाळी धनामेथीचं होतं. म्हणजे तिथं असं सतत वर्दळ आणि सतत गर्दी राहते आणि त्यामुळं मार्केटवर त्याचा परिणाम होतो. म्हणून मग त्याचा विचार करता आपल्याला या ठिकाणी टेम्पररी परत आता आपल्याकडे मटेरियल आहे, काय खर्च होईल, 1-5-7 लाख रुपये खर्च होईल, ते करून आपण पुन्हा या ठिकाणी ते चालू करूया. म्हणजे त्या ठिकाणी करू आणि त्याचबरोबर बाकीची जी परमनंट डेव्हलपमेंट आहे त्या दृष्टीने पण सगळी प्रक्रिया चालू आहे. तोपर्यंत जितक्या लवकर परमनंट करता येईल तोपर्यंत आपल्याला ही टेम्पररी व्यवस्था करणं गरजेचं आहे. कारण मार्केटचा पसारा खूप मोठा वाढलेला आहे, त्यामुळं आपल्याला ज्या जुन्या मार्केटमध्ये हे काम करणं तेवढं शक्य होत नाही. तरी शेतकरी सगळे सहकार्य करतात म्हणून आपण करतो आहे. पण ह्या ठिकाणी 15 दिवसात परत नवीन मार्केट म्हणजे या ठिकाणी मार्केट सुरू करायलाच लागेल, कारण त्याशिवाय तसे प्रयत्न संचालक मंडळाचे तशाप्रमाणे संचालक मंडळाचे प्रयत्न म्हणजे तेव्हा आता चर्चा होऊन निर्णय लगेच होईल 2 दिवसात. सभापती संजयराव काळे सभेची पाहणी कधी करतील किंवा काय, ते कुठे आहेत सध्या? साहेब जरा थोडंसं बाहेर गावी असल्यामुळं रात्री फोन झाले, कालही फोन झाले, सकाळी फोन झाले, ते यायला निघलेले आहेत. ते थोडंसं आउट ऑफ असल्यामुळं थोडासा वेळ लागतो, पण दुपारी 12 वाजेपर्यंत पोचतील असं आहे. मागं पुढे 1 तास होईल, आल्यानंतर ते तातडीने बाहेर असताना सुद्धा तातडीने इकडे येण्यासाठी निघालेले आहेत. आणि संध्याकाळपर्यंत पाहणी करून आपणाला त्या संदर्भामध्ये होईल आणि शक्य तितक्या लवकरात लवकर या ठिकाणी परत मार्केट कसं सुरू होईल यासाठी प्रयत्न करून ते चालू करूया. मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळामुळे नारायणगाव परिसरामध्ये खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जे धनामेथीचं मार्केट या ठिकाणी तात्पुरतं उभं केलं, म्हणजे शेड उभे केले होते 4 शेड, हे 4ही शेड जमीनदोस्त झालेले आहेत. आता हे उभं करण्यासाठी 38 लक्ष रुपये खर्च GSTसह आला होता असं सांगितलं जाते. आता वादळामुळे हे झालेलं नुकसान जरी खूप मोठं असलं तरी याचा कदाचित तो प्लास्टिकची ताडपत्री किंवा तो कागद, ते बांबू, हे सगळं पुन्हा रियूज करता येऊ शकतं. 7 ते 8 लाख रुपयामध्ये हे शेड पुन्हा उभं राहू शकतं असा संचालक मंडळाचा दावा आहे. आता निसर्गाचा कोप हा काही सांगून होऊ शकत नाही किंवा सांगून काही घटना घडत नाही. अनेक ठिकाणचे असे प्रकारचे अपघात आपण अनेक वेळेला पाहतो. आजसुद्धा प्रचंड गरम होतं आहे, दुपारी पाऊस येऊ शकतो, कदाचित एखादं वादळ देखील होऊ शकतं. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या धनामेथी लिलावासाठी उभारलेले तात्पुरते शेड पडल्यामुळे प्रथमदर्शनी 38 लाख रुपयाचं नुकसान जरी झालं असलं तरी प्लास्टिकची ताडपत्री, बांबू हे पुन्हा वापरता येणार आहे आणि हे उभं करायला साधारण 6 ते 7 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे 38 लाख रुपयाचं नुकसान झालं असं नाही असा दावा मार्केट कमिटीचे उपसभापती निवृत्ती काळे यांनी केला आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.